चालते. ढगांची सादर या ठिकाणी पाहू शकता. असंख्य सुंदर अशी सह्याद्री आपल्या समोर आहे आणि त्या सह्याद्रीचा आपण अनुभव घेत आहोत. अजून काय पाहिजे आता आपण हा ट्रेक करून आलोय. अख्खा झाकला होता धुक्यामुळं. बघून या तुम्ही जर कधी जीवदानला आलात ही इथे तुम्हाला बस काय म्हणतात त्याला बसलेली दिसतील. दोन उभी आहेत आणि एकच बसलेलं आहे आणि इकडे रस्ता चुकण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे ह्या माणसाला विचारतो आम्ही मग वरती जाईल. अरे अरे थांबा. आणि महत्वाची गोष्ट इथून वरती जाताना टोल द्यावा लागतो. तर ह्या माणसाकडे जमा करायचा आहे. फोन पे वगैरे सगळं चालतं आणि इकडे फोन पे वगैरे सगळं चालते. चेक पण चालेल. तर मग बघा आता त्यांना चेहऱ्याकडे ध्यान ठेवा. चला आता भारी व्हिडिओ होता. मला करा भारी व्हिडिओ होता बघून. काय खुन्नस काय देतो? खुन्नस काय देतो रे? डोळे काढून देईन. सगळं बघा सध्या निघू. नमस्कार मंडळी. आता आपण आहोत किल्ले जीवदानला. जवळपास सगळा किल्ला पाहून झालाय. तसा सगळा नाही झाला कारण पाऊस होता. त्याच्यामुळे बरेचसे म्हणजे झाडं वगैरे वाढलेली. त्याच्यामुळे बरेचसा जो काही ऐतिहासिक वगैरे दिसला नाही. आता आपण वानागली सुळकेपाशी पण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे काही वानागली दिसला नाही. सगळीकडे धुकं आहे. त्याच्यामुळे निराश होऊन आता आपण पुन्हा एकदा
घराची वाट पकडणार आहोत. आपल्यासोबत आज आपली टीम उज्ज्वला सावंत, वन विभाग अधिकारी, मीच शिंदे, बैलगाडा मालक. इकडे इकडे करा, इकडे फोकस करा. हे शिवम डोंगरे दादा, सह्याद्री लाईट्सचे मालक. तुम्हाला जर कधी ऑर्डर वगैरे द्यायचं तर नक्की सांगा. सिद्धेश कवडे, ज्यांनी मोबाईल पकडलाय ते शिवजन्म पुत्र अमर गायकवाड, ते जुन्नरला गायडिंग करतात. धन्यवाद. तर मंडळी आता पाहू शकता गणदाटाचं जंगल आहे जीवदनचं. फिरून ट्रेक करताना काळजी घ्या, कारण आता नुकतंच आम्हाला काही जण वरती भेटले ते रोड चुकलेले आणि धुकं आहे, त्याच्यामुळे रोड चुकायची फार शक्यता आहे. तर दिशादर्शक वगैरे लावलेले नाही येत, नाही येत ना. काय नाही ना, ते काय प्लास्टिकचे या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये दिशादर्शक आहेत, ध्यानात ठेवा. तर आधार आहे यातून. तुम्हाला माहिती नसेल तर पहिलं हं. ठिकाण आणि मग जायचं. तुम्हाला समजतंय का माझं? समजतंय मालक, समजतंय. दादा मी राजवत पाऊस नव्हता, तर जाम पाणी आहे. चला बघूया कसं होतं.